आनंदी मालिकेमध्ये आनंदीला मारण्यासाठी विद्याधरने खूप भयंकर प्लॅनिंग केलेलं आहे आणि या प्लॅनिंगमध्ये आनंदी फसणार आहे। विद्याधरमुळे निंबाळकरांच्या घरावर खूप मोठं संकट येणार आहे। आता प्रेक्षकांनो, आनंदी या विद्याधरच्या प्लॅनिंगला बळी पडते का तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर काल आपण पाहिलं होतं की या विद्याधरने झुंबरची दोरी कापायला घेतलेली असते आणि कर 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 दोरी कापत्याला आवाज आनंदीला पोहोचलेला असतो। आता आनंदीकडे छान तयार होऊन स्टेजवर जाणार इतक्यातच आनंदीला हा कापत्याला आवाज येतो। आता आनंदीचे कान इतके तीक्ष्ण असतात की तिला डोळ्याने जरी दिसत नसलं तरी तिने त्या आवाजावरच ओळखलेला आहे की कोणीतरी कसली तरी दोरी चाकूने कापत आहे आणि कुठे कापत आहे हे सुद्धा आनंदीला त्या आवाजावरूनच कळलेलं आहे। आता इथे आनंदीला हा आवाज आल्यानंतर ती स्वतःच्या मनातच विचार करत असते, हा कसला आवाज आहे, कोण काय कापत आहे बरं। आता या विचाराने आनंदी अस्वस्थ झालेली असते आणि त्या आवाजाच्या दिशेनेच आनंदी चालायला लागते। इकडे आता स्टेजवर मिताली सगळ्या प्रेसवाल्यांना आणि जमलेल्या लोकांना सांगत असते की आम्ही तुमच्यासाठी या रॅमवर जबरदस्त ट्विस्ट आणणार आहे आणि तो ट्विस्ट म्हणजे नऊवारी साडी आहे। आत्ताच्या मुलींना बायकांना नऊवारी साडी नेसायला खूप आवडतं, पण नेसता येत नाही किंवा वेळ कमी असतो म्हणून कोणी नेसतच नाही। म्हणून आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये नऊवारी साडी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि आम्ही तयार केलेली साडी अगदी 5 मिनिटांमध्ये नेसता येणार आहे आणि या 5 मिनिटांमध्ये नेसता येणाऱ्या साडीमध्ये एक ट्विस्ट ठेवला आहे। तो ट्विस्ट म्हणजे आम्ही एक साडीला पॉकेट जॉईंट केला आहे। आता मिताली सगळ्यांना सांगत असते की आता तुम्ही पहा आमची नऊवारी तयार साडी। असं म्हटल्यानंतर सगळे जोरदार टाळ्या करायला लागतात। तेवढ्यातच आता स्टेजवर शिल्पाची एंट्री एकदम धमाकेदार झालेली आहे। आता शिल्पाने एकदम फॅन्सी नऊवारी साडी नेसलेली असते, महाराष्ट्रीयन छान लुक केलेला असतो आणि ती रॅमवर चालायला लागते। आता सगळेच इथे आरती, शिर्के, आर्ची, न्यूगंधर, बापू, माई अगदी सगळेच घरातले शिल्पाकडे पाहतच राहतात। आता इथे शिल्पाताई रॅमवर खूपच छान चालत असतात आणि सगळेजण टाळ्या वाजवत असतात। आता इथे ठरलेली पोच शिल्पाताई देतात आणि ते पॉकेट सुद्धा दाखवतात। इकडे आता आरतीला मात्र एक प्रश्न पडलेला असतो की शिल्पाताई तर स्टेजवर आल्या आहेत पण आनंदी कुठे राहिली बरं। आता आरतीला हाच प्रश्न पडलेला असतो म्हणून ती आनंदीला शोधण्यासाठी पटकन निघते। आता आरती सुनीताताईंच्या जवळ आलेली असते आणि घाबरूनच म्हणत असते, अहो सुनीताताई आनंदी कुठे आहे। त्यावेळेला सुनीताताई म्हणत असतात, अहो आनंदीताईंना मी उशीर तयार केलंय, नऊवारी साडी नेसून सगळा त्यांचा मेकअप तयार करूनच मी त्यांना सोडलं होतं, मग त्या अजून कशा काय आल्या नाही बरं, काही गडबडच झाली नसेल ना। त्याला आरती म्हणते, थांबा मी बघते, पटकन पाहते म्हणते आणि आरती आता आनंदीला शोधायला। आता इकडे युगंधरला सुद्धा स्टेजवर आनंदी आली नाही पाहून खूप काळजी वाटत असते। आता युगंधर सुद्धा म्हणत असतो, आनंदी का आली नाही बरं, ती का आली नाही स्टेजवर अजून। आता युगंधरला आनंदीची काळजी वाटत असते म्हणून म्हणत असतो, आनंदी का आली नाही स्टेजवर बरं, कुठे राहिली बरं ही। इकडे आता विद्याधर चांगला जोराने करवत घेऊन ती दोरी कापायला लागलेला असतो जी स्टेजवर झुंबरला बांधलेली असते। आता या विद्याधरने दोरी चांगली पूर्णच कापत आणलेली असते, अगदी थोडा धागा ठेवलेला असतो आणि सगळी दोरी कापलेली असते आणि स्वतःशीच म्हणत असतो, झालं तर माझं काम आता हा विद्याधर म्हणत असतो, फक्त या दोरीला एक हिसका लागण्याचा प्रश्न आहे आणि निंबाळकरांच्या घरामध्ये खूप मोठा धमाका होणार, एका दणक्यातच या आनंदीचा सगळा खेळच खल्लास होणार आहे। आता इकडे स्टेजवर कार्यक्रम चांगला जोरदार सुरू असतो पण आनंदीची कमी असते। तेवढ्यातच इकडे विद्याधर आता ती करवट तिथेच ठेवून दोरी तशी सोडून तेथून निघून जातो। तेवढ्यातच आनंदी तेथे आलेली असते आणि ती दोरी कापलेली तिला तर दिसत नसते, पण ती स्वतःच्या मनाशीच विचार करते की आवाज तर मला इथूनच येत होता, नेमकं काय चाललंय बरं, इथे काहीतरी गडबड आहे अशी ती स्वतःशीच बोलत असते। तेवढ्यातच आनंदी करतच आरती तेथे येते। आता इथे आरती म्हणत असते, अगं आनंदी तू इथे काय करत आहे, चल बरं। त्यावेळेला आनंदी म्हणत असते, नाही आरतीताई इथे काहीतरी गडबड आहे, इथून मला कसलं तरी कापल्याचा आवाज आला होता, कसली तरी दोरी कापली गेली आहे, इथे काहीतरी गडबड आहे, बघ बरं इथे। त्यावेळेला आता आरती इकडे तिकडे बघायला सुरू करते आणि तिला विद्याधरने जी दोरी कापलेली असते झुंबरची ती दिसते। आता आरतीने बघितल्याबरोबर आरती पटकन म्हणते, अगं आनंदी इथली दोरी झुंबराची कोणीतरी तोडली आहे, कापली आहे। आता हे ऐकून आनंदीला धक्का बसतो। आता आरती असं म्हणत असते तेवढ्यातच झुंबरची दोरी पटकन तुटते। आता तुटलेली दोरी पाहून आरती धावतच जाते आणि ती दोरी पटकन दोन्ही हातांनी गच्च धरते। आता आरतीने ती दोरी घट्ट धरलेली असते पण ती दोरी जोराने निसटत असते। आता आनंदी घाबरून म्हणत असते, अगं आरतीताई काय झाले मला सांग ना।
त्यावेळेला आता आरती म्हणते, अगं आनंदी ही दोरी धर, निष्ठायला लागली आहे झुंबरची. आता इकडे आरती आणि आनंदी दोघी ताकदीने ती दोरी ओढून धरतात. इकडे आता विद्याधरचं लक्ष ते सगळं त्या झुंबरकडेच असतं. ती झुंबर आता वर खाली होत असते. कोणत्याही वेळेला ती झुंबर टेजवर खाली कोणाच्या तरी डोक्यात पडू शकत असते. आता इकडे पृथ्वीला एक प्रश्न पडलेला असतो, ही आनंदी कुठे राहिली बरं, ही अजून का आली नाही. युगंधर सुद्धा डिस्टर्ब झालेला असतो. त्याला सुद्धा कळत नसतं की आनंदी अजून का आली नाही बरं. आता इकडे ते झुंबर पडत नसतं, म्हणून या विद्याधरला प्रश्न पडलेला असतो, ही झुंबर खाली का येत नाही बरं. मी स्वतःच्या हाताने या झुंबरची दोरी तोडली होती ना, मग का खाली पडत नाही बरं ते. आणि ही आनंदी का आली नाही अजून, हिची तरी एंट्रीचं टाइम कधीच निघून गेलंय की, कुठे थांबली बरं ही, बघायला पाहिजे. आता पृथ्वी मितालीला म्हणत असतो, अगं ही आनंदी कुठे राहिली बरं, आतापर्यंत तिने यायला हवं होतं टेजवर. मिताली म्हणत असते, काय माहित कुठे अडकली ती, अजून का आली नाही. आता इकडे शिल्पाताई वारंवार पोच देत असतात आणि आनंदीची सगळेजण वाट पाहत असतात. आता विद्याधर काय करतो, अजून का झुंबर पडली नाही बरं, नेमकं काय प्रकरण आहे हे पाहण्यासाठी पुन्हा टेजच्या पाठीमागे जातो. आता इकडे आरती आणि आनंदीला त्या दोरीला चांगला जोराने खेचत असतात. हे पाहतो विद्याधर. आता या विद्याधरला या दोघी बहिणींना पाहून खूपच राग आलेला असतो. आता आनंदी आरतीला म्हणत असते, आरती ताई जा पटकन तू कामगारांना बोलवून आण. त्यावेळेला आरती म्हणत असते, नाही ग मी आनंदी तुला एकटीला सोडून अजिबात जाणार नाही. त्यावेळेला पुन्हा आनंदी म्हणत असते, अगं आरती ताई असं काही करते, जा ना पटकन, आपल्याला मदतीची गरज आहे, मी सांभाळते ही दोरी, जा पटकन तू कोणाला तरी बोलवून आण. त्यावेळेला आरती आनंदीचं ऐकते आणि म्हणत असते, आनंदी हे जोराने खेचून धरतो, तोपर्यंत मी कोणाला तरी बोलवून आणते असं म्हणते आणि आरती धावतच जाते. आता इकडे आरती काका काका करत हाका मारतच एका रूम मध्ये गेलेली असते. तेवढ्यातच विद्याधर काय करतो, आरती ज्या रूम मध्ये गेलेली असते त्या रूमचं दार लावून घेतो आणि बाहेरून कडी घालतो आणि आरतीला आतमध्येच अडकवतो, जेणेकरून तिने आनंदीला मदतच नाही केली पाहिजे. आता इकडे आरती जोराने दार धडकत असते आणि म्हणत असते, मी आतमध्ये आहे, कोणी कडी घातली बरं, उघडा दार पटकन, तिकडे आनंदी एकटीच आहे. आता इकडे आनंदीला ही झुंबरची दोरी काही केल्याने खेचता येत नसते. आता ती जोराने ताकद लावूनच ती दोरी खेचत असते आणि इकडे विद्याधर आरतीला कोंडून बाहेर म्हणत असतो, आली मोठी आनंदीला वाचवणारी. इकडे आता आरती जोराने दार धडकत असते आणि कोणीतरी दार उघडा, मदत करा असं ओरडत असते. पण विद्याधर काही केल्याने आरतीला बाहेर काढतच नाही. आता हा विद्याधर तिथेच दाराबाहेर उभा राहून म्हणत असतो, तुला मदत तर काय, कारपेंटर तर काय, तुला साधी हवा सुद्धा मिळणार नाही. आज निंबाळकरांच्या घरामध्ये जोरदार धमाका होऊनच राहणार. आज आनंदीचा खेळ संपणार म्हणजे संपणारच. आता इकडे आरती पुन्हा सगळ्यांना हाका मारायला सुरू करत असते. दार धडकत असते, ए आरचे अशी करून हाका मारत असते. पण तिथे कोणीच पोहोचणार नसतं, कारण इकडे स्टेजवर जोरदार कार्यक्रम सुरू असतो. आता शिल्पाताईंची पोच पाहून मीडियावाले म्हणत असतात की पृथ्वी निंबाळकर तुमचं प्रोजेक्ट खूपच छान आहे. शिल्पाताईंचा हा पोशाख पाहून मला खूपच बरं वाटलं. आता पृथ्वी त्या मीडियावाल्यांच्या समोर येऊन हात जोडून उभारलेला असतो. त्यावेळेला ते मीडियावाले म्हणत असतात, शिल्पाताईंची साडी तर आम्हाला खूपच आवडली, पण आम्हाला तुमचं सगळं साडी कलेक्शन बघायचं आहे. ती तुमची दुसरी मॉडेल आनंदी कुठे आहे बरं, तिला बोलवा ना टेजवर, आम्हाला तिची सुद्धा साडी बघायची आहे. आता पृथ्वी काहीतरी बोलणार इतक्यातच पुन्हा मीडियावाले म्हणत असतात, हो सर बोलवा ना तुमच्या दुसऱ्या मॉडेलला, काही प्रॉब्लेम आहे का, काही टेक्निकल इश्यू आहे का, किंवा टेज पाठीमागे काही गडबड झाली आहे का, काय येत नाहीत बरं त्या टेजवर. आता पृथ्वी त्या मीडियावाल्यांना सांगत असतो की काही सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे, काही सुद्धा टेक्निकल इश्यू सुद्धा नाही आहे, आमचं दुसरं मॉडेल लवकरच तुमच्यासमोर येणार आहे आणि आमचं सगळं साडी कलेक्शन तुम्हाला अगदी वेळेतच पाहायला मिळणार आहे. आता इकडे आनंदी त्या दोरी संगे चांगलीच झटायला लागलेली असते. आनंदीला खूप जास्त त्रास होत असतो. आनंदीला ती दोरी धरून तिच्या हातातून रक्त यायला लागलेलं असतं. आता ही आनंदी ह्या प्रयत्नात असते, तेवढ्यातच विद्याधर तेथे येतो आणि म्हणत असतो, अरे वा काय धडपड चालली बरं, काय प्रयत्न चाललेत आणि काय तुझी जिद्द आहे बरं. आता हा आवाज ऐकून आनंदी गडबडीने म्हणत असते, कोण आहे बरं इथं, बोलवा पटकन कारपेंटरला, ही दोरी खूप जड आहे. आता विद्याधर म्हणत असतो, अगे शाने असं काय करतेस, कारपेंटर कुठला, तुझ्या डोक्यात हे झुंबर पडावं म्हणून तर मी ही दोरी
दोरी कापली आहे. आता हे ऐकून आनंदीला धक्का बसतो. आता इथे मीडियावाल्यांना आनंदीला भेटायचं असतं. त्यावेळेला आता वेळ टाळून नेण्यासाठी पृथ्वी म्हणत असतो, आमचं मॉडेल येतच आहे तुमच्या समोर, तोपर्यंत तुम्हाला माझ्या प्रोजेक्टबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला विचारा. आता मीडियावाले पृथ्वीला त्या प्रोजेक्टबद्दल बरेच प्रश्न विचारायला सुरू करतात. इकडे आता आनंदी विद्याधरला म्हणत असते, हे सगळं तुम्ही केलंय का, कशाबद्दल केलं तुम्ही हे. त्यावेळेला आता विद्याधर म्हणत असतो, हे सगळं मी तुझ्यासाठीच केलं आहे. अशी नऊवारी नेसून साडी तू ज्या वेळेला स्टेजवर गेली असतीस ना, त्यावेळेला हे झुंबर तुझ्या डोक्यात पडलं असतं आणि तुझ्या डोक्याच्या अगदीच चिंदड्यात झाल्या. आता इथे विद्याधर या आनंदीला हिसकं मारतच म्हणत असतो, तुला आता मी सोडणारच नाही. इकडे आता विद्याधर आणि आनंदीची त्या दोरी संगे झटापटी सुरू होते. आता आनंदी काही केल्याने ती दोरी सोडायला तयारच नसते आणि हा विद्याधर जोर जोराने आनंदीचे हात ओढतच असतो आणि आनंदीला हिसके मारत असतो आणि तो म्हणत असतो, आनंदी तू जरी वाचली असेल ना तरी आता तुझा तो लाडका लोक वाचणार नाही बघ. आता तो स्टेजवर उभा आहेच, त्याच्या डोक्यामध्ये हे झुंबर पडणार आहे आणि निंबाळकरांच्या खानदानावर अख्ख्या डाग लागणार आहे आणि पृथ्वीचा हा प्रोजेक्ट कधीच यशस्वी होणार नाही. आता इकडे पृथ्वी सगळ्या मीडियावाल्यांचे प्रश्नाचे उत्तर देत असतो आणि इकडे युगंधरला कळत नसतं की आनंदी का आली नाही बरं अजून. इकडे आता आनंदी विद्याधर संगे झटापटी करत असते. हा विद्याधर आनंदीला ती दोरी सोडण्यासाठी प्रवृत्त करत असतो, पण आनंदी पण भलतीच हुशार असते. आनंदी काय करते, या विद्याधरला जोराने धक्का मारते आणि खालीच पाडते. आता आनंदी चिडून म्हणत असते, खबरदार जर माझ्या जवळ आलात तर, माझ्या मुलांच्या स्वप्नांच्या आड आलात किंवा माझ्या घरात जर काही भांडण लावण्याचा प्रयत्न केलात, त्यांच्या आयुष्यामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केलात तर गाठ माझ्याशी आहे तुमची. आणि आता या वेळेला माझा श्वास थांबला तरी चालेल, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी ही दोरी सोडणार नाही. तुम्हाला काय करायचंय ते करा. इथे युगंधरला राहवत नाही. तो काय करतो, मितालीला हाक मारतो आणि मितालीला म्हणत असतो, अगं आनंदी का आली नाही अजून, काही गडबड झाली का. त्यावेळेला मिताली म्हणत असते, काही माहीत नाही बाबा काय झाले ते. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, जा मिताली आत पटकन, आनंदी कुठे अडकली, काय झालं आहे, काही गडबड आहे का बघून ये. त्यावेळेला मिताली म्हणते, हो बाबा मी बघते असं म्हणते आणि आनंदी करत ती आता स्टेजच्या पाठीमागे येते. आता हा विद्याधर पडलेला उठतो आणि म्हणत असतो, वा वा आनंदी, काय तू मदर इंडियाच आहेस बघ, काय तुझी ताकद आणि काय ती जिद्द. पण मी पण बघतोयच ना तुझी ही ताकद आणि जिद्द कुठपर्यंत जाते. आता इकडे विद्याधर नेमकं या आनंदीला त्या दोरीपासून कसं वेगळं करायचं याच विचारामध्ये इकडे तिकडे काहीतरी शोधाशोध करतो. तेवढ्यातच त्याच्या हाताला तेल लागतं. तेलाची बाटली, पॅराशूट तेलाची बाटली तो आता आनंदीजवळ घेऊन जातो आणि तिच्या हातावर ते तेल सोडायला सुरू करतो. आनंदी म्हणत असे, काय करताय तुम्ही, व्हा बाजूला बरं. त्यावेळी विद्याधर म्हणतो, तुला ही दोरी सोडायला भागच पाडणार आहे. हे तेल आहे जे मी तुझ्या हातावर ओतत आहे आणि तुझ्या पायाखाली सुद्धा टाकणार आहे. आता विद्याधर म्हणत असतो, या तेलामुळे तू दोरी सोडणार आहेस आणि तुझ्या पायाखाली तेल टाकले ना त्याच्यावरून तुझा पाय घसरूनच ती दोरी सोडणार आहेस तू. आणि आता कशी दोरी तू धरून राहतेस तेच मला बघायचं आहे. इकडे स्टेजवर पृथ्वी सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत असतो. युगंधर खूपच टेन्शन मध्ये असतो. नेमकी आनंदी स्टेजवर का आली नाही हे कोणालाच काही कळत नसतं. इकडे आनंदी जोर जोराने मदतीसाठी हाका मारायला सुरू करते. पृथ्वी लवकर या, आरतीताई लवकर ये, कोणीतरी धावा धावा करून ती हाका मारायला सुरू करत असते. त्यावेळेला विद्याधर म्हणतो, अगं कशाला ओरडतेस, तुझा आवाज बाहेर जाणारच नाहीये, कोणी सुद्धा तुझ्या मदतीला येणार नाही कारण बाहेर खूप मोठमोठ्याने म्युझिक सुरू आहे. हा विद्याधर आनंदीला जास्तच भीती घालत असतो. आनंदीला म्हणत असतो की आता हे झुंबळ काहीच वेळाने खाली पडणार आहे बघ आणि निंबाळकरांच्या घरात आता धमाकाच होणार आहे. इकडे आनंदी दोरी संगीत चांगलीच झटत असते आणि विद्याधर म्हणत असतो, अगदी काही क्षणात आता तुझ्या हातून ही दोरी निसटणार आहे आणि एवढं मोठं झुंबर हे सगळ्या निंबाळकरांच्या खानदानावर पडणार आहे आणि निंबाळकर खानदानच आता संपणार आहे. त्यावेळेला आता हा विद्याधर जोर जोराने असं म्हणून हसत असतो आणि आनंदी म्हणत असते, तू काही माणूस आहेस का सैतान. आता आनंदी जोर जोराने मालक साहेब, आरतीताई असं करून हाका मारायला सुरू करते कारण काही केल्याने तिला ती दोरी आटपत नसते आणि आता पायाखाली तेल असतं त्यामुळे तिचे पाय सटकायला लागलेले असतात. आता विद्याधर म्हणतो, तुला काय ओरडायचं ते ओरड, कोणीही तुझ्या मदतीला येणार नाही असं म्हणतो आणि तेथून निघून जातो. आता इकडे आनंदी खूप कळवळीने आरतीताई करून हाका मारायला सुरू करते. आता इकडे आनंदी जोर जोराने ओरडत असते आणि ती दोरी खेचत असते. तेवढ्यातच इथे मिताली आनंदी करत शोधायला आलेली असते.
आता इथे खूपच कठीण सिच्युएशन दाखवली आहे. इकडे स्टेजवर आता पृथ्वी सगळी परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे आनंदीने ही झुंबरची दोरी खेचून धरलेली असते. आता मिताली त्या रूम पर्यंत पोहोचलेली असते, पण तिला कळत नसतं की आनंदी आतमध्ये आहे. इकडे आरती जर दाराच्या आतमध्ये अडकलेली आहे. आता मिताली आनंदी करत आनंदी जवळ पोहोचणार इतक्यातच विद्याधर तेथे येतो आणि म्हणतो, अगं ये मिताली, तू इथे काय करतायस बरं आणि आतमध्ये कशाला जात आहे? आता मिताली म्हणत असते, अरे ती आनंदी कुठे गेली आहे? तिच्या एंट्रीचा टाइम झाला आहे ना, खूप वेळ झाला आहे, तरी सुद्धा ती आली नाही अजून. कुठे गेली बरं ही आनंदी? त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अगं हो, ती आनंदी खूप छान तयार नेसून आली होती आणि तुमची ती कास्ट साडी ना नेसून आली येतच होती, तेवढ्यातच खिळा लागला तिच्या साडीला आणि टार करून ती साडी फाटली बघ. त्यावेळेला मिताली म्हणते, काय साडी फाटली? मिताली म्हणत असते, ओ गॉड, काय झालं बरं हे आणि कुठे बरं तिने मला का सांगितलं नाही? असं म्हणत ती त्या रूम मध्ये जात असते. तेवढ्यातच विद्याधर तिच्या हाताला धरतो आणि तिला थांबवतो. अगं वेडे, असं काय करायलीस? तू कुठे निघालीस बरं? आता हा विद्याधर मितालीला त्या रूम मध्ये जाण्यापासून थांबवतो ज्या रूम मध्ये आनंदी अडकलेली असते. आता इकडे विद्याधर म्हणत असतो, अगं तू कशाला जातेस मदत करायला? तिची ती बहीण आरती आहे की, त्या दोघी आवरायला लागलेत की, त्या आवरून येत्या तोपर्यंत तू जा की स्टेजवर. पृथ्वीला त्या मीडियावाल्यांनी अगदी प्रश्न विचारून घेरलंय बघ, त्याला तुझ्या मदतीची गरज आहे. तू आता स्टेजवर असायला हवं होतंस. जा बरं पटकन स्टेजवर, त्या येतात. आता मिताली म्हणत असते, बरं काका मी जाते, पण ज्या वेळेला आनंदीचा आवरेल ना आणि तुला ती दिसली तर पटकन स्टेजवर तिला लावून दे, कारण आम्ही तिथेच आहोत सगळे. आता विद्याधर मिताली गेल्यानंतर म्हणत असतो, जा पोरी जा, आज निंबाळकरांचं मरण तुझ्या डोळ्यानेच बघ. आज काही केल्याने ते झुंबर स्टेजवर पडणारच आहे आणि निंबाळकरांचा अंत होणार हे नक्की. आता इकडे मिताली बाहेर येऊन युगंधरला म्हणत असते, आनंदी येतच आहे. त्यावेळेला युगंधर म्हणतो, एवढा वेळ काय करत आहे बरं ती आत? त्यावेळेला मिताली म्हणते, अहो बाबा, बाहेर येताना तिची साडी फाटली ना, म्हणून चेंज करण्यासाठी ती गेली आहे. त्यावेळेला आता युगंधर म्हणतो, बरं ठीक आहे. आता युगंधरला बापू म्हणत असतात, अरे युगंधर, काय हे आनंदी कुठे आहे? गावातील मोठमोठी लोक आली आहेत ना, ती मीडियावाली काही ऐकायलाच तयार नाही आहेत, त्यांना आनंदीला भेटायचं आहे, ती अजून का आली नाही बरं बाहेर? त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, हो बापू, येतच आहे ती. आता बापू काय करतात, पृथ्वीला हाक मारतात आणि म्हणतात, पृथ्वी आता काय करायचं? आता पृथ्वी म्हणत असतो, हो, आनंदी आतापर्यंत यायला हवी होती स्टेजवर. त्यावेळेला आता विद्याधर येतो बापूंच्या जवळ आणि खांद्यावर हात ठेवून म्हणत असतो, अहो बापू, काय काळजी करायला लागलाय तुम्ही? मी येतो आनंदी कुठे आहे पाहून, लगेच येतो मी, असं म्हणतो आणि तो पुन्हा स्टेजच्या पाठीमागे जातो. आता हा विद्याधर बापूंच्या जवळ जातो आणि म्हणत असतो, अहो बापू, कशाला टेन्शन घेताय? मी आहे ना, मी करतो हँडल हे सगळं. आता हा विद्याधर काय करतो, स्टेजवर जातो आणि सगळ्यांना म्हणत असतो, तुम्ही सगळेजण टेन्शन घेऊ नका, आमचा मॉडेल आहे ना तो जो तुम्हाला साड्या दाखवणार होता, तो काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे अडकला आहे आणि तुमचा एवढा मौल्यवान वेळ कशाला खराब करताय बरं? त्यामुळे आता आपण सगळ्या निंबाळकरांचं फोटोशूट करूया. आता निंबाळकर फॅमिली सगळी अख्खी जर इथे आहे आणि निंबाळकर फॅमिलीचा असा फोटोशूट तुम्हाला पुन्हा कधीच करायला मिळणार नाही. चला तर सगळ्या निंबाळकरांचे फोटो काढायला सुरुवात करा. आता हा विद्याधर काय करतो, सगळ्यांना स्टेजवर बोलवतो. आता बापू, माई, मिताली युगंधरला बोलवते, शिल्पाला बोलवते, सगळ्यांना ओळीने उभे करतात आणि फोटोशूट सुरू करतात. आता सगळे फोटोशूटसाठी छान पोज देऊन उभे राहतात. आता हा विद्याधर काय करतो, पृथ्वीला बरोबर मधोमध त्या झुंबरच्या खालीच उभा करतो आणि म्हणत असतो, अरे बाबा, तू मध्ये उभा रे, तुझा इव्हेंट आहे ना. आता इथे युगंधरला मात्र भलतंच टेन्शन आलेलं असतं आनंदीचं. विद्याधर म्हणत असतो मीडियावाल्यांना, तुम्हाला आणखी पृथ्वीला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही नक्की विचारा. आता पृथ्वी मात्र बरोबर झुंबरच्या खालीच उभारलेला असतो. जर झुंबर निसटली तर पृथ्वीच्याच डोक्यात पहिल्यांदा पडणार. आता पृथ्वी सगळ्या मीडियावाल्यांशी बोलत असतो आणि विद्याधर काय करतो, सगळ्यांच्या पाठीमागे दूर जाऊन उभा राहतो आणि त्या झुंबरकडे पाहतच म्हणत असतो, बास, आता या पृथ्वीचा सगळा खेळच खलास होणार आहे. आनंदीच्या हातातून ती दोरी एकदाशी निसटली की सगळा खेळच संपणार आहे. आता ही झुंबर एकदा का या पृथ्वीच्या डोक्यात पडली की झालं, कामच झालं. मग आता ही आनंदी कशी तिच्या मुलाला वाचवते तेच मला बघायचं आहे. तर प्रेक्षकांनो, इकडे आनंदी तर ती दोरी खेचून धरून उभारलेली असते, तिचं पाय निसटायला लागलेले असतात, हातातून दोरी निसटायला लागलेली असते. इकडे पृथ्वी आता बरोबर त्या झुंबरच्या खाली उभारलेला असतो. एकदम कठीण सिच्युएशन दाखवली आहे. आता इकडे पुढील भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की आनंदीच्या हातातून ती दोरी निसटलेली असते आणि झुंबर इकडे खाली निसटलेला आहे. आता नेमके हे झुंबर कोण दोरी धरून
अडवणार आहे की ते झुंबर पडतं हेच आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे। तर प्रेक्षकांनो, आनंदीच्या मदतीला कोण येईल, ती दोरी कोण खेचून धरेल हेच पाहणं सगळ्यांसाठी खूपच रंजक ठरणार आहे।